आफ्टरनून गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे रविवार. तर मी व्हिडिओची सुरुवात एकदम संध्याकाळी केलेली आहे आणि आज आहे रविवार. तर मी आज कुठलाच व्हिडिओ पोस्ट केला नाही. त्याचं कारण पण तसंच आहे, कारण तुम्हालाही माहीत आहे की आता दिवाळी जवळ आलेली आहे आणि दिवाळीच्या अगोदर मुलांची परीक्षा असते. तर ज्ञानेशच्या क्लासमध्ये आधी त्यांच्या क्लासरूममध्ये प्रॅक्टिस परीक्षा होते आणि मग त्यानंतर मॉडेल टेस्ट असते, त्यानंतर मग सेमिस्टर असते. तर अशा 3 परीक्षा होतात आणि जी प्रॅक्टिस परीक्षा होते ते मुलांचा अभ्यास किती झाला हे चेक करण्यासाठी. मॉडेल परीक्षा यासाठी असते की मुलांचा जो क्वेश्चन पेपरचा जो सेट असतो तो मुलांना कळावा आणि त्यानुसार मुलांनी अभ्यास करावा यासाठी असतो. आणि सेमिस्टरमध्ये तर आपण जो अभ्यास करू त्या म्हणजे जे काही जे पेपर्स आहेत ते आपल्याला सोडवायचे असतात, खास करून मुलांना, आपल्याला नाही. तर अशा तर तेच परीक्षा जवळ आलेली आहे आणि त्यातल्या आता ज्ञानेश दुसरीला आहे. तर ज्ञानेशला ना काही फाईल्स आहेत, म्हणजे मराठी, इंग्लिश, मॅथ, त्यानंतर GK, व्हॅल्यू एज्युकेशन, ह्या सगळ्या ज्या फाईल आहेत त्या सेमिस्टर परीक्षेच्या अगोदर चेक होतात. तर तेच आज मी ज्ञानेशच्या सगळ्या फाईल व्यवस्थित चेक वगैरे केल्यात, कारण जो होमवर्क असतो तो त्या फाईलमध्ये आपण ज्ञानेशला ज्या वर्कशीट भेटतात त्या मी त्या फाईलमध्ये ठेवते आणि त्या ज्या फाईल आहेत त्या सेमिस्टर परीक्षेच्या अगोदर चेक केल्या जातात, त्याचे मार्क असतात. तर काय मध्ये ज्ञानेशने ना काही जे चित्र वगैरे असतात त्याला कलर वगैरे नव्हता केला, तर ते आज कंप्लीट करून घेतलं आहे सगळं. तर आता मला फक्त फायलिंग व्यवस्थित करायची आहे. काही पेज पुढे मागे झालेत ते फक्त व्यवस्थित करायचे आहेत. तर त्याच्यासाठी मी आज कुठलाही व्हिडिओ पोस्ट नाही केला आणि त्यांची परीक्षा जवळ आले तर मुलांकडून अभ्यास करून घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे मी आज कुठलाही व्हिडिओ पोस्ट केला नाही. ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि आज आहे रविवार. तर आता आई 6 वाजता निघणार आहे, तर आईसुद्धा आज संध्याकाळी येणार आहे. आणि कारण उद्या सोमवार आहे, उद्या आईला डॉक्टरकडे जायचं आहे. उद्या डॉक्टरांनी आईला बोलवलं आहे, जे नाकाचं ऑपरेशन झालं होतं त्यासाठी. तर आता सगळं व्यवस्थित आहे, पण ते पुन्हा एकदा चेक करते. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि आता आज रविवार आहे, आज त्यांचा कराटे क्लास आहे. तर आता ज्ञानेश कराटे क्लासला चालला आहे. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल, ज्ञानेशचा क्लास शनिवार रविवार असतो. तर काल शनिवार होता आणि ज्ञानेशला काल ऑरेंज बेल्ट भेटलेला आहे, सर्टिफिकेट भेटलेला आहे. तर मी त्याचेही व्हिडिओ पोस्ट म्हणजे या व्हिडिओ क्लिपमध्ये तुम्हाला मी ॲड करणार आहे, तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर खूप छान असं आताही ज्ञानेशने ऑरेंज बेल्ट घातलेला आहे, पण एकदम सही छान वाटतं. ओके, चला आता मी पटापट ज्ञानेशला कराटे क्लासला नेऊन सोडते, कारण इथे 6 वाजले. जिरा आणि खडी साखर. ओके. कुठे चाललायस? आज ज्ञानेशला ऑरेंज बेल्ट भेटणार आहे, हो ना? हां, हो ना? अरे चुकून. तर ज्ञानेशने ग्राउंड फ्लोअर अँड 7th फ्लोअर पण दाबलास तू. आवाज नाही द्यायचा माझ्या. ऐक, तू कुठे चाललायस? आज ज्ञानेशला ऑरेंज बेल्ट भेटणार ना आणि सर्टिफिकेट, तर ते आम्ही घ्यायला चाललोय. ओके नाही? ऑरेंज बेल्ट.
दिसला पाहिजेस. हां आता आम्ही आलेलो आहोत. आई पण घरी आलेली आहे आणि आता 8:45 वाजलेले आहेत. ज्ञानेशसुद्धा कराटे क्लासमधून घरी आलेला आहे. आणि आज संडे आहे तर संडे स्पेशल काहीतरी झालंच पाहिजे. आणि पप्पा गावाला गेले होते तर गावावरून पप्पांनी मस्त ही गावठी काकडी आणलेली आहे आणि आईने ज्ञानेशला सफरचंद आणलेले आहे. त्यानंतर इथे मी आईसाठी चहा बनवलेला आहे. ब्लॅक टी, आईला चहा प्यायचा आहे. आणि आज संडे स्पेशल म्हणून काहीतरी तर झालंच पाहिजे. पण आम्हाला खरं म्हणजे बागडे खायचे ते. हो नाही, पण बागडे आम्हाला काय भेटलेच नाही. तर हे वाव आहे, वावीचा मुंडका आहे. तर त्याचे छोटे छोटे पीस करून घेतलेले आहे. तर आई याचा रस्सा करणार आहे आणि याचा रस्सा आईलाच जमतो. आणि तुम्ही ते बघू शकता, ही एकदम छोटी बारीक कोलंबी आहे. तर तेच तर मी याची भजी काढणार आहे. याची भजी खूप सुंदर छान लागते आणि फर्स्ट टाइम मी कोलंबीची भजी करणार आहे. काय 2 मिनटं. कैची कशाला नाही, त्या हात नाही लावायचा. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ज्ञानेश काय रे, खाणार का फिश? हां, रसा खाणार नाही, ब्राह्मण ना. ज्ञानेश मच्छी मटण अजिबात खात नाही. हो ना ज्ञानेश? तर आता हे माझ्यासाठी आणि आईसाठीच आहे. कारण ज्ञानेश मच्छी मटण अजिबात खात नाही. तो पूर्ण ब्राह्मण आहे का काही. तर चल बस ज्ञानेश, खायला बस. नाही, ज्ञानेश पूर्ण शाकाहारी आहे, तो व्हेजिटेरियन्स आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात. तर मी त्याच्यासाठी पाणीपुरी आणलेली आहे. 2 प्लेट पाणीपुरी आणलेली आहे. तर इथे छान मस्त असं गोड पाणी आहे. ही जी गोड चटणी आहे ना, ही खूप ना अशी घट्ट आहे. त्यानंतर हे तिखट पाणी आहे, हा रगडा आहे, हे पाणीपुरी आहे आणि ही शेव आहे. आणि ह्या ना काही आई जेव्हा आली होती, मी एकदा पाणीपुरीचा बेत केला होता ना, त्यातल्या या पुऱ्या आहेत. तर त्यासुद्धा होय. तर हो, तर हे त्यातल्या पुऱ्या आहेत. तर आता ज्ञाने सगळं फिनिश करणार, हो की नाही? मी पण काय मी खाऊ ना. एवढं का तू खाणार आहेस? ओ, मला खाऊन दाखव पूर्ण.
मांडी घाल. हा चल आता समर्थला सांग म्हणून आता. आता मी आता फक्त स्टीम राईस करणार आहे. तर ज्ञानेसाठी काय ना, तर मग पुन्हा ज्ञानेसाठी भाजी करायची, मग पुन्हा ती उद्या सकाळी उरणार, परत ती शिळी खाणार, करायचं काय. म्हणून विचार केला की ज्ञानेसाठी मी 2 प्लेट पाणीपुरी आणलेली आहे. तर आता पाणीपुरी खाईल, मग त्याचं झालं, मग त्याचं काही टेन्शन नाही जेवणाचं. बोल हॅलो. आजीसाठी टी व्ही लावू का, तुला बघायची आहे टी व्ही? आजीचं नाव काय? हा इथे छान आहे बघ, आजीच्या नावाखाली ज्ञानेशला टी व्ही बघायचे काय. लबाड. हा पकडला मी तुला. मला पुरी दे ना, पाणीपुरी दे. लबाड कुठला लबाड. हो बघितलं. हे बघ, आ गया आदेश, अभी के अभी. तर इथे तुम्ही बघू शकतात, इथे मी ही जवळा घेतलेला आहे. हा ओला जवळा आहे. तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा सुकला की खूपच बारीक होतो, त्यामुळे याला जवळा बोलतात, ओला जवळा बोलतात. तर आपण याची भजी काढणार आहोत. तर त्यासाठी मी इथे 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, आलं लसूण मिरची पेस्ट घेतलेली आहे. तर हा जो जवळा आहे हा आपला एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचा आहे, किंवा तुम्ही ओली छोटी बारीक कोलंबीसुद्धा बोलू शकतात. तर ही कोलंबी अशा पद्धतीने आपल्याला पसरून घ्यायची आहे. आणि इथे मी हा कांदासुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे, तो आपल्याला ॲड करायचा आहे. कांदा बारीक चिरून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आलं लसूण मिरची पेस्ट ॲड करायची आहे. आणि ही पेस्ट ॲड करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. आणि चवीनुसार मीठ ॲड करून झाल्यानंतर आपल्याला बेसन पीठ ॲड करायचं आहे. बेसन पीठ ॲड करून झाल्यानंतर हे जे तांदळाचं पीठ आहे ते तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे आपल्याला. आणि हे बेसन पीठ आता मी सगळीकडे पसरून घेणार आहे, कारण कसं आहे ना, मी ते मिक्स करण्यासाठी कुकरचा डबा घेतलेला आहे. तर इथे आपल्या तांदळाचं पीठ पण ॲड करायचं आहे. इथे मी मोठे 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये काही मसाले वापरणार आहोत. तर बघा मी मसाल्यांमध्ये काय काय घेतलेलं आहे. हळद, त्याचबरोबर लाल तिखट ॲड करायचे आपल्याला. तर इथे मी थोडीच लाल तिखट ॲड केलेली आहे, कारण आपण इथे आलं लसूण मिरची पेस्ट वापरलेली आहे. तर मी जे आलं लसूण मिरची पेस्ट केली होती त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून ते पाणी एका वाटीत काढून घेतलेलं आहे. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकतात इथे मी अशा पद्धतीने हे मिक्स करून घेतलेलं आहे. आणि यामध्ये मीठ चवीनुसार मीठ ॲड करा, पण शक्यतो मिठाचं प्रमाण थोडं कमी ठेवा. तर आता इथे हे जे हे आहे बॅटर आहे ते आपल्याला आता भजी काढून घ्यायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकता इथे स्टीम राईस तयार आहे. त्याचबरोबर आईने जो वावीचा मुंडका आणला होता त्याच्या आईने भाजीसुद्धा केलेली आहे. आणि खूप भूक लागलेली आहे, पण आता आपल्याला भजी काढायची आहे. तर इथे मी भिड्याचा तवा घेतलेला आहे. या भिड्याच्या तव्यावरती मी ऑइल ॲड केलेलं आहे. तर मी आधी स्पूनच्या साहाय्याने हे जे बॅटर आहे ते आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे. आणि अशा स्पूनच्या साहाय्याने असं हलके हाताने असं छान मस्त हे पसरवून घ्यायचं आहे. अगदी आपल्याला चपटी भजी काढून घ्यायची आहे. आणि ही भजी भाकरी बरोबर चपाती बरोबर अप्रतिम लागते. आणि मी तुम्हाला सांगेल हे बॅटर करताना पाण्याचा अजिबात वापर करू नका, कारण जी कोलंबी असते ती ऑलरेडी ओली असते खूप, आणि तिला खूप जास्त प्रमाणात पाणी असतं. त्याच्यामुळे हे बॅटर मिक्स करताना त्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करू नका. हां, मी थोडं आलं लसूण मिरची पेस्ट थोडा पाणी ॲड केला होता. त्यानंतर मला पुन्हा थोडं जास्त बेसन पीठ ॲड करावं लागलं होतं. म्हणून तुम्हाला सांगते की ही भजी करताना पाण्याचा वापर अजिबात करू नका, कारण ती कोलंबी ओली आहे. ओल्या कोलंबीला खूप पाणी असतं.
तर ही जी भजी आहे आपल्याला दोन्ही साईडनं छान मस्त खरपूस फ्राय करून घ्यायची आहे. आणि फ्राय करताना मी आधी गॅस बारीक केला होता आणि ही भजी छान पसरवून घेतल्यानंतर गॅस मोठा केला होता. तर 5 मिनटं गॅस मोठा करून पुन्हा बारीक केला, पुन्हा ही भजी पलटून घेतलेली आहे. आणि दुसऱ्या साईडूनसुद्धा आपल्याला छान मस्त कुरकुरीत आणि खरपूस होईपर्यंत ही भजी छान मस्त फ्राय करायची आहे. गॅस मोठा करून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात 5 मिनटं गॅस मोठा करून झाल्यानंतर पुन्हा बारीक करायचा आहे आणि त्यानंतर मंद गॅसवरती 5 मिनटं छान मस्त आपल्याला हे शिजवून द्यायचं आहे. तुम्ही बघू शकतात की दोन्ही साईडून खूप छान मस्त ही भजी अशी कुरकुरीत म्हणजे कुरकुरीत झालेली आहे. तर आता तुम्ही ते बघू शकतात, कारण इथे मी फ्राय पॅन घेतलेला आहे. तर मी दुसऱ्या फ्राय पॅनमध्ये सुद्धा ही भजी हे जे स्टफिंग आहे पसरून घेतलेलं आहे. तर कारण जर एकाच तव्यावरती करत बसली तर खूप उशीर होईल, म्हणून इथे मी एकीकडे फ्राय पॅन घेतलेला आहे, एकीकडे पिठाचा तवा घेतलेला आहे. तुमच्याकडे जो नॉर्मल तवा असतो तुम्ही त्या नॉर्मल तव्याचा सुद्धा वापर करू शकतात किंवा फ्राय पॅनचा सुद्धा वापर करू शकतात. आता ही जी भजी आहे, मी कोलंबीची जी भजी आहे ती मी काढून घेणार आहे. इथे एकदम बारीक कोलंबी असते तिची आपण ही भजी काढून घेतलेली आहे. तर मी तुम्हाला सांगेल की गावा साईडला ही जी बारीक कोलंबी आहे ती एक तर ही तेल कांद्यावरती करतात, नाहीतर सरळ अशा पद्धतीने ही जी भजी काढली जाते. भजी खूप सुंदर लागते आणि जी भजीसुद्धा भाकरीबरोबर चपातीबरोबर खाल्ली जाते. आणि ही भजी मी फर्स्ट टाईम केलेली आहे, कधीही ट्राय नव्हती केली, पण तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. खूप छानशी आणि एकदम टेस्टी अशी लागते.